सोलापूर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर जिल्हा रुग्णालय कोणत्या खात्याचं आहे हे माहीत नव्हतं. त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याला एखादा राजकीय प्रश्न विचारायचा होता म्हणून विचारला. त्यांना इथली सत्यस्थिती माहीत नसून त्या गोंधळल्या आहेत. सोलापूर जिल्हा रुग्णालय कोणाचं आणि सिव्हिल हॉस्पिटल कोणाचं याविषयी त्यांना ठाऊक नाही. सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल हे मेडिकल कॉलेजचं आहे असं उत्तर सावंतांनी दिलंय. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाबाबत हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 1 महिन्याच्या आत रुग्णालय सुरू होईल असं उत्तर दिलं होतं. सध्या 1 महिना उलटून गेला असला तरीही जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय सुरू झालेलं नाही. 10 फेब्रुवारी रोजी आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी करून 29 फेब्रुवारीपर्यंत ते सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी तानाजी सावंत म्हणाले की जवळपास 3 ते 4 वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचं कामकाज सुरू होतं. ते अंतिम टप्प्यात आलंय. येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा रुग्णालय सुरू होईल. सोलापूर शहरातील एका खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते. तो कार्यक्रम उरकून त्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन पाहणी केली. आरोग्यमंत्री येणार असल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले आणि PWDच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तानाजी सावंत यांच्या रुग्णालय निरीक्षण प्रसंगी दंत चिकित्सक डॉक्टर वायचळ, जिल्हा रुग्णालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. PWD विभागाचे प्रतिनिधी आणि जिल्हा रुग्णालयाची इमारत बांधणाऱ्या कंत्राटदारांनीही हजेरी लावली. सावंतांनी पाहणी दरम्यान इमारतीत अनेक चुका असल्याचं निदर्शनास आणून दिलं. तसेच त्यांनी PWD विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तुम्ही आरोग्य खात्याला रुग्णालयाची इमारत कशी काय सोपवली असा प्रश्न विचारला. शिवाय त्याची दुरुस्ती करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.